महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, मी आहे सूरज दिघे आणि आपण पाहतात खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल। मंडळी, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा, कारण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या जातीवंत खिलारची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न करत आलेलो आहोत। मंडळी सध्या पाहत असलेला जातीवंत खोंड हा सध्या सातारा भागामध्ये आहे मंडळी, आणि शर्यत क्षेत्रामध्ये याचं मोठं काम चालू व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलाखत आज शेवटपर्यंत पाहण्याचं मुख्य कारण म्हणजे मालकाने हे वासरू सलगर भागातून आणलेलं आहे। सलगर भागातून आणलेले वासरू हे बुजार, काटक, चप्पळ हे सर्वात जास्त प्रमाणात असतं आणि ते हातावर आणणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। मालकाने सलगर भागातलं हे वासरू कशा पद्धतीने आपल्या हातावर आणलं याची खास माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत। सलगर भागातली वासरं ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये शर्यत क्षेत्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वासराची आई बाप देखील पाहण्यासारखे आहेत। त्यांची मुलाखत आपण चॅनलवरती याच्या अगोदर देखील आपण दाखवलेली आहे। सध्याचं वासरू हे आदत आहे आणि आदत असताना याचं बऱ्याचशा चांगल्या मोठ्या बैलांबरोबर याचे फेरे देखील झालेले आहेत आणि चांगली कामगिरी शर्यत क्षेत्रामध्ये याची होत आहे। एखादं वासरू खरेदी केल्यानंतर ते आपल्या दावणीला आणल्यानंतर कशा पद्धतीने ते तयार केलं जातं या संदर्भात ही खास मुलाखत आहे। मालक थोड्याच वेळात आपल्याला ही माहिती देणार आहेत। मंडळी, त्या वासराचं शरीर असेल, चौक असेल, फाउंडेशन असेल, त्याचं तोंड असेल, शिंग असेल, त्याचे कान असेल, त्याचा बुजारपणा असेल, चपळपणा असेल, त्याचा तो ॲग्रेसिव्हपणा असेल, हे पाहण्यासारखं आहे। आणि हे फक्त अशा प्रकारची वासरं हँडल केली पाहिजे ती फक्त आणि फक्त त्या मालकाने, जो रोज त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळ हा मालक त्या वासरासोबत असेल या संदर्भात देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। कारण अशा प्रकारची वासरं हातावर येणं, कारण त्या वासराकडे बघून त्याच्या प्रेमात पडावं, त्याचं देखणेपण, सुंदरता या सगळ्याच बाबतीत तोड नाही अशा पद्धतीचं हे वासरू आहे। मंडळी, हे वासरू जेव्हा त्यांनी आणलं तेव्हा खूपच इद्र वासरू होतं, आणि त्यानंतर कशा पद्धतीने मालकाने त्याला हळूहळू त्याच्यासोबत त्याला हँडलिंग करून कशा पद्धतीने तयार केलं या संदर्भात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा खुराक असेल, व्यायाम असेल, ही सर्व माहिती त्या मालकांनी आपल्याला दिलेली आहे की जी या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत। शर्यत क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वासरं खरेदी केली जातात, पण खरेदी केलेली वासरं तयार कशी करायची असतात, त्यांचा खुराक, व्यायाम आणि हे या सर्व संदर्भातली ही खास मुलाखत आहे मंडळी, ती पाहायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मंडळी, इंस्टाग्रामवरती देखील आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत देत असतो, ती देखील नक्की पाहत जा। माझं नाव सागर बाळासाहेब चव्हाण, राहणार जिहे, तालुका जिल्हा सातारा। हा खोंड आत्ता चांगल्या बैलांबरोबर पळाला, त्याचा सराव पण चांगल्या बैलांच्या बरोबर झाला आहे, आणि शर्यती पण बऱ्याच केल्या, मैदानात 2-3 केल्यात, आणि त्याला आता चांगल्या बैलांच्या बरोबरच आम्ही पैरा करून मैदानावर नेतो। आता या बैलाचं आम्ही आदत वयामधलं शूटिंग घेतलं होतं, मुलाखत घेतली होती। आत्ता बैलाचं वय अंदाजे दात पाडलाय का नाही, काय अजून त्यानं दात नाही पाडला, 19 महिन्याचा झालाय आत्ता। याचा आता खुराक काय सध्याचा? खुराक शेंगदाणा, पेंड, उडीद डाळ, सातू, मक्काचा भरडा, नाचणीचा भरडा। आणि बैलाचा सध्याचा व्यायाम काय चालू आहे? व्यायाम चालवणे, पोहणी टाकणे, फेरं टाकणे। आठवड्यातनं किती दिवसाला कोणती गोष्ट केली जाते? आठवड्यातनं एक 15 दिवसातनं पोहणी असते एकदा, आठवड्यातनं एक फेरा असतो, आणि चालवणं एक दिवसाड असतं। आता तुम्ही हे सलगर भागातनं वासरू आणलंय, याच्या अगोदर सलगर भागातलं वासरू घेतलेलं का कधी तुम्ही? आम्ही नव्हतं घेतलं, आमच्या मामाने घेतली होती भरपूर। मग आता सलगर भागामधनं आणलेलं वासरू म्हणजे ती असं म्हणतात की तिथली वासरं ही रानातली चरणारी असतात, तर ते जे तुम्ही विचार करून घेतलं होतं तर तसंच आहे का हे वासरू? तसंच वासरू आहे, फक्त ती जरा आलं तेव्हा जरा भेट होतं, बावरत होतं, जरा इकडं तिकडं बुजायचं, परत आम्ही त्याला हातावर हत्ती आणून गुंजरून व्हायचं, हातावर आणून झालंय आता व्यवस्थित। एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की हे वासरू आता आणलं तेव्हा बरंचसं इद्र होतं, आता ते तुमच्या हातावर आले, तर हे होण्यासाठी तुम्ही दिवसाला किती वेळ या वासरासाठी देत होते? 24 तासातले 24 तासातला 8-10 तास तरी त्याच्या जवळच असतो।
असं एखादं वासरू तयार करणं, जातीवंत त्याला पळायला शिकवणं, याच्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते मालकाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत? त्याला सकाळपासून काय आता मेहनत म्हणजे त्याला जवळ त्याला गोंजारणे, जरा हातावरती आणल्यानंतरनं माणसातनी ह्याच्यातनी जरा चालवणे. आम्ही आता रस्त्यालाच इकडं माणसातनी चालवतो त्याला. मग त्याचा भुजारपणा कमी झाला की मग नंतरनं फेरं टाकायला नेणे, व्यायाम पोहणी घालणे. आणि आता हे वासरू झुपताना सुट्टीला त्रास देतं का तिथं कसं? सुट्टीला एकदम शांत आहे. आता सलगर भागातलं वासरू आणलं तेव्हा इद्र होतं ना, आता सुट्टीला त्रास देत नाही, याच्यासाठी काय वेगळी मेहनत घ्यावी लागते का? वेगळी नाही, पण त्याला असं आपण हातानं शिकवलेलं ना, आपण म्हणजे गोंधळून शांत केलेलं ना त्याला, एकाच 1-2 माणसाच्याच हातावर आता तो कोणाला पण सुटतो. आता आम्ही आहे ना काही चॅनलला काही मालकांचे असे फोन येत असतात, गाई मालक असतील, बैल मालक असतील, की त्यांनी एखादी कालवड आणली तर ती कालवड एवढी बुजार असते की ती मालकाला एका दाव्यावरून दुसऱ्या दाव्यावर आणताना पण लई त्रास देते. तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी काय 1-2घांच्याच त्या हातावर अंगवळणी पाडून घेतलं पाहिजे त्या कालवडीला. आणि नंतर मग ती 1-2घांच्याच अंगवळणी पडली की मग त्यांनी त्याच माणसांनी त्याला हे करायचं, हाताळायचं. दुसऱ्याने हाताळून ती नाही जमत. माझं नाव सागर बाळासाहेब चव्हाण, राहणार जिहे, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9604616439. खिल्लार महाराष्ट्राची शान.